एक मोठी बातमी हाती येते। एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन आलेला आहे। मुंबई तिरुअनंतपुरमला पोहोचलेल्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आलाय। प्रवाशांना विमानातून उतरवलंय आणि तपास सुरू करण्यात आलाय। तिरुअनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे। अपडेट जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, काय अपडेट मिळतात याचे? दीपक, जी माहिती मिळते एक फोन आलेला आहे। या फोन मधूनच माहिती देण्यात आली की मुंबईहून तिरुवनंतपुरम कडे निघालेल्या विमानामध्ये बॉम्ब आहे आणि मग त्यानंतर मग प्रोटोकॉलनुसार SOP नुसार सगळ्या प्रवाशांना खाली उतरवण्यात येते आणि विमानाची तपासणी सुरू आहे। तसंच विमानतळावर इमर्जन्सी सुद्धा घोषित करण्यात आली आहे। आपल्याला सर्वांना आठवत असेल तर अगदी कालच जवळपास 100 मॉलना अशा प्रकारे बॉम्बने उडवून देण्याचे ईमेल आले होते देशभरातल्या। आणि त्याच्या आधी थोडंसं आपण गेलो तर परवाच्या दिवशी दिल्लीतील एम्बियन्स मॉलला आणि त्याच्या सोबत असलेल्या ONGC मॉल, हे जे दोन अगदी गुडगाव जवळचे मोठे मॉल आहेत, त्यांना सुद्धा उडवून देण्याची धमकी आली होती। ती ईमेलच्या मार्फत आली होती। त्यामुळे आता या सगळ्यामध्ये काही मेथड आहे का या दृष्टीने सुद्धा एक तपास हा आपल्या भारतीय तपास यंत्रणांना करावा लागणार आहे। दीपक, सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एअर इंडियाच्या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आलेला आहे आणि त्यानंतर तिरुअनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आलेली आहे। आणि ज्या पद्धतीने सोमेश माहिती देत होता त्याप्रमाणे काही मॉल देखील उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली होती। त्यामुळे या सगळ्या पाठीमागे कोण नेमका आहे याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।